पारंपरिक खादी आता आधुनिक टी शर्टच्या रूपात बघायला मिळणार आहे। देशातील पहिला यशस्वी प्रयोग हा बघायला मिळतोय। मगन संग्रहालय समितीचा हा उपक्रम समोर आलाय। खादीतून टी शर्ट निर्मितीचा प्रयोग संशोधनाअंती यशस्वी झाल्याचं आपण बघायला मिळत आहे। खादी आता आपल्याला आधुनिक टी शर्टच्या स्वरूपात मिळणार आहे आणि हा उपक्रम वर्ध्यातील मगन संग्रहालय समितीच्या वतीने करून दाखवलेला आहे। पहिला देशातील प्रयोग हा मानला जात आहे। आपण पाहू शकता मोठ्या संख्येने इथे टी शर्ट बनवलेले आहे आणि ह्या ज्या टी शर्ट आहे हा नैसर्गिक रंगापासून बनवले आहे। तसेच वर्ध्यातील ऑर्गॅनिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस घेऊन ह्या टी शर्ट बनवल्याचं सांगण्यात येत आहे। एकूणच हा जो उपक्रम आहे आगळा वेगळा उपक्रम ठरत असून युवा पिढीला भुरळ घालणाऱ्या टी शर्ट अशा ठरत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी मगन संग्रहालय समितीचे मुकेश सर आहे। सर, काय सांगाल, कशा प्रकारचा हा उपक्रम आहे? नमस्कार, मी मुकेश लुतडे, मी विभाग प्रमुख आहे खादी विभाग मगन संग्रहालय समिती। गेल्या 8 वर्षापासून आम्ही हा प्रयोग करतो आहे। म्हणजे 2 वर्ष तर सतत आमचा रिसर्च आणि डेव्हलपमेंटच चाललेला आहे। कारण खादीचा जो धागा आहे आणि कापूस जो आहे तो आपल्या शेतकऱ्यांकडून वर्धा जिल्ह्यातून समुद्रपूर या तालुक्यातून येतो आहे आणि हा संपूर्ण ऑर्गेनिक आहे, विषमुक्त आहे। या विषमुक्त कापसापासनं आपण पेळू तयार केला, त्यापासून धागा तयार केला, धाग्यापासून कापड निर्मिती आपल्याकडे तुम्ही बघू शकता। तर नैसर्गिक रंग धाग्याला देऊन बेहडा, हरडा, पळसफूल, अन्य अजून नैसर्गिक स्रोत जवळपास 60 नैसर्गिक स्रोत आम्ही रेग्युलरली उत्पादनामध्ये वापरतो। त्यामध्ये बघाल तुम्ही की यामध्ये जे हे टी शर्ट तयार केलेलं आहे हे खूप सुंदर आणि याची स्ट्रेचेबिलिटी जर तुम्ही बघितली तर इतकं सुखकारक आणि कम्फर्ट लेवल जे आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।